सूर्यास्तानंतर तुम्ही या गोष्टी करता का? कारण आपल्या भारतीय परंपरेनुसार सूर्यास्तानंतरचा काळ हा घरामध्ये सकारात्मक वातावरण, शांत वातावरण आणि हे निर्माण करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। सूर्यास्त झाल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे घरातील देवघरात दिवा नक्की लावा। तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून काही क्षण शांतपणे देवाचे स्मरण करा, स्तोत्र वाचा, जो काही आपल्याला मंत्र येत असेल त्याचं पठण करा। दिवा हा अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा एक प्रतीक मानला जातो। दुसरी गोष्ट, घराचा मुख्य दरवाजा आणि घरातील परिसर स्वच्छ ठेवा। संध्याकाळच्या वेळी घरामध्ये कचरा, अस्वच्छता साचू देऊ नका। स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणामुळे मनालाही सकारात्मकता मिळत असते। तिसरी गोष्ट, संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावा। तुळशीला आपल्या संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं। तुळशीसमोर दिवा लावताना मनापासून प्रार्थना करा आणि घरासाठी सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य हेही मागून घ्या। चौथी गोष्ट करायची आहे ती म्हणजे संध्याकाळच्या वेळी घरामध्ये मोठ्यानं भांडण, नकारात्मक चर्चा किंवा कटू शब्द, अपशब्द बोलणं हे टाळलं पाहिजे। कारण दिवस संपताना मन शांत ठेवणं आपल्या मानसिक प्रसन्नतेसाठीही महत्त्वाचं आहे। पाचवी गोष्ट, काही मिनटं देवाचं नामस्मरण सातत्यानं चालू ठेवा। दररोज मंत्र जप करा, ओम नमः शिवाय, किंवा आपल्याला इष्टदेवता जी असेल त्या इष्टदेवतेचा मंत्र शोधून आपण त्याचा जप करा। नामस्मरण केल्याने मन एकाग्र आणि शांत होण्यास मदत होतं। त्यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट, सूर्यास्तानंतर काही परंपरेमध्ये झाडू मारणं, कचरा बाहेर काढणं किंवा घरातील वस्तूंची अनावश्यक साफसफाई करणं ही टाळण्याची पद्धत आहे। यामागे लक्ष्मी घरात स्थिर राहावी अशी धार्मिक भावना जोडली जाते। मात्र आधुनिक दृष्टिकोनातून पाहिलं तर स्वच्छता ही गरजेनुसार कधीही करता येते। म्हणून सूर्यास्तानंतर अंधश्रद्धेपेक्षा आपल्या परंपरेमागचा स्वच्छता, शांतता आणि प्रार्थना आणि सकारात्मक विचारांचा एक संदेश आहे, तो समजून घ्या। आज सूर्यास्तानंतर फक्त 5 मिनिटं स्वतःसाठी द्या आणि आपल्या देवासाठी आपला दिवा हा आपल्या देवासमोर लावा। मन शांत करा आणि मनापासून म्हणा, हे देवा, माझ्या घरामध्ये सुख, शांती, आरोग्य आणि सकारात्मकता सदैव राहू दे।